मी सोलापूरला वकिली करत होतो आणि वकिली सोडून मी एक स्वप्न बघून गेलतो की दुष्काळ एकदा संपवायचं. का होत नाही, आपण जिद्द बांधतो. पोरगं लबाड बोलतोय, पॉपटावणी बोलतोय, असं पाणी मिळत नसतं, येत नसतं, येत असतं मी आणलं नसतं का. जेव्हा काही भरोसा ठेवू नका, विश्वास ठेवू नका. 93ला जी मोर्चात मी एका टेबला उभा राहून भाषण करून जनतेला सांगितलं हे पाणी येतं आहे. या आठवड्यात त्यातील फक्त एक काम शिल्लक राहिलं. सध्या विकास कामांचा धडाका लावला आहे. 30 वर्षाचं सगळं बॅकलॉग भरून काढला आहे अशी सध्या चर्चा होते आणि मोठा फंड आणला आहे. मला अजूनही माझं एकही पत्र जे मी लिहिलं आणि ते फेल गेलं असं झालं. सर्व मंत्र्यांनी माझ्या प्रत्येक पत्राला मंजुरी देऊन निधी दिला. जे माझ्या तालुक्यात मी एक स्वप्न बघून गेलो होतो वकिली सोडून, मी सोलापूरला वकिली करत होतो आणि वकिली सोडून मी एक स्वप्न बघून गेलतो की दुष्काळ एकदा संपवायचं. का होत नाही, आपण जिद्द बांधतो. माझा थोडा स्वभाव जिद्द आहे. आणि या 3 वर्षात मी जवळजवळ 93 साली एक मी मोर्चा काढला होता पाणी प्रश्नावर. दुर्दैवानं सांगून आता सांगतो की त्या मोर्चावर आता मला गुरुस्थानी असलेली, वडीलस्थानी असलेली माझे विरोधक भाई गणपतराव देशमुख यांनीसुद्धा माझ्यावर घणाघाती टीका केली. पोरगं लबाड बोलतोय, पॉपटावणी बोलतोय, असं पाणी मिळत नसतं, येत नसतं, येत असतं मी आणलं नसतं का. जेव्हा काही भरोसा ठेवू नका, विश्वास ठेवू नका. पण 93ला जी मोर्चात मी एका टेबला उभा राहून भाषण करून जनतेला सांगितलं हे पाणी येतं आहे. या आठवड्यात त्यातील फक्त एक काम शिल्लक राहिलं. उजनीची उपसा सिंचन योजना ती आता सौरव विजय यांच्या टेबलवर आहे सहीसाठी. बाकी सगळ्या ठिकाणी पाणी प्रश्न मी सोडवलं. योग मनोहर जोशी या काळात बी मला 6 टीमची पाणी मिळालं तालुक्याला. आणि आत्ता एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री, त्यांनी प्रत्येक वेळी सांगोल्याची अतिशय काळजी केली. प्रत्येक मिटिंगला कुणाची मीटिंग मला बोलवून घेतलं की या योजनेत तुम्हाला काय मिळू शकतं आहे का. आणि जवळजवळ आता मला नवीन 7 टीएमसी पाणी मिळतं आहे. मी सांगोला दुष्काळी तालुक्याला आता नव्या पद्धतीनं 12-13 आम्ही 13-14 टीएमसी पुढं जाऊ एवढं पाणी शेतीला मिळतं आहे. गुलाबराव पाटलांनी मला 800 कोटीची योजना दिली पिण्या पाण्याची. त्यातले 300 पंढरपूर उचलणं कोटीचा प्रकल्प आणि पुन्हा गावनिहाय वाड्या बसण्याजवळ 700-800पर्यंत ही माझे एस्टिमेट गेले. अजून मला 200 कोटी लागणार आहे. तर हे सगळं हर घर हां ही योजना बऱ्यापैकी आम्ही कव्हर करू. शहाजीबापू एवढं काम करत आहेत पण विरोधक म्हणतात की 30 वर्षात शहाजीबापूंची आर्थिक परिस्थिती आता इतकी भरभक्कम झाली की पुढचे 30 वर्ष काय बघायचं काम नाही. आता परिस्थिती अशी आहे तुम्हाला सांगतो. आता एवढा निधी बी आला बरोबर. आणि ज्या ज्या टप्प्यावर मी काम करत गेलो त्यात मला आर्थिक परिस्थिती, माझे पुतणे, माझे पोरं, माझे 3 भाचे चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यातून मला बऱ्यापैकी अर्थव्यवस्था झाली. आणि अर्थव्यवस्था ही एक विरोधकाकडून असलेली टीका त्यांना वाटतं ह्या 50 कोक्यामुळं बरोबर. असं अजूनही बाहेर बोलायचं ना तरी निवडणूक आहे. मी बी सांगतो 100 कोटी जाऊ दे मी आहे चाल बघतो जरा तुमचं. पण अशी काही परिस्थिती नाही. शेवटी पक्षाकडे निधी मागावं लागणार आहे, पक्ष निधीवरच निवडणूक करावं लागणार आहे. असं थोडासा मेळ लागेल.